फक्त नाव बदललेलं आहे. आम्ही त्यावेळी जो प्रोग्राम घेत होतो तो कला महोत्सव असं नाव होतं त्याचं आणि अगदी 3 दिवस कार्यक्रम चालायचा. एवढा मोठा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. प्रत्येक वर्षी घेत आलेलो होतो आणि त्याच्यामध्ये जे आहे ते एक असं व्यासपीठ भेटलं होतं, की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी जे आहे ते पटकन लोकांना कुठेतरी टीव्हीवर येता येतं किंवा स्पर्धा भरपूर असतात. पण ग्रामीण भागामध्ये किंवा मराठवाड्यासारख्या एक म्हणजे त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यासारख्या ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये अशा कुठल्यातरी चांगल्या स्पर्धा होणं, त्या काळी स्पर्धा होणं आणि जे काही कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन भेटणं किंवा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप भेटणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्या काळीही आम्ही हे केलं आणि त्यावेळेस आमचा 3 दिवस कार्यक्रम चालायचा आणि 3 दिवस कार्यक्रम म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावेळेस आम्ही पारंपरिक नृत्य, भजन हेही स्पर्धा आम्ही त्यावेळेसही घेतलेल्या आहेत आणि अगदी त्यावेळेस पण एवढा भरभरून म्हणजे उत्साह असायचा जे काही कलाकार आहेत त्यांच्यामध्ये आणि एवढं काही डिजिटल नसताना देखील एवढे स्पर्धक यायचे, की आम्हाला अगदी रात्री प्रोग्राम संपला तरी 1, दीड, 2 वाजायचे आणि परत दुसऱ्या दिवशी आणखी तो प्रोग्राम असायचा. असं सगळं असायचं. तर आम्ही बरेचसे तेही अनुभव आहेत. पण आता तेवढं जर सांगत बसलं तर खूप लेट होईल. पण मी आत्ता सध्या बघतीये जे काही अंबाजोगाई चॅनलच्या जे न्यूज चॅनलच्या आत्ताच्या ज्या बातम्या आहेत दर्शन चॅनलच्या, तर त्याच्यामध्ये विषय असा आहे, की मी बघते तुम्ही जसं स्कूलमध्ये जाताय, जे बाकीचे जे काही आता जे काही आपण समूह भजन आणि समूह जे स्पर्धा घेतोय नृत्य स्पर्धा, याच्यामध्ये मी बघतेय की स्कूलचं बाकीचे जे काही लोक आहेत, जे काही स्पर्धा घेणारे स्पर्धक आहेत, त्यांच्यामध्ये अगदी इतकं उत्साहाचं वातावरण आहे, की असं वाटतंय मला की कला महोत्सवपेक्षा कितीतरी पटीनं हा कार्यक्रम चांगला होणार आहे. आणि आता तर एवढं फास्ट झालेलं आहे, की कुणीतरी स्पर्धकाला जिंकला की तो Instaवर टाकेल, Facebookवर टाकेल किंवा काय त्याचं Snapchat वगैरे काय त्यांचं असतं ते या सगळ्या प्रकारावरती. आणि ते खूप फास्ट होणार आहे या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं, की खरंच आता खूप पुढं गेलेलं आहे हे चॅनल आणि कला महोत्सवपेक्षा भरपूर चांगल्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार आहे नृत्य स्पर्धेचा आणि समूह भजन स्पर्धेचा. आणि त्यावेळेस असा विषय होता, की मध्यंतरी जे आहे ते सतीशजी मोरे जे आहेत, ते पण आउट ऑफ स्टेशन होते अंबाजोगाईमधनं आणि त्यानंतर माझं लग्न झालं आणि मी पुण्याला स्थायिक झाले. परंतु मी खास कार्यक्रमासाठी इथे अंबाजोगाईमध्ये येत आहे आणि तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी येत आहे. तरी सर्व स्पर्धकांनो नक्कीच आणि नक्कीच तुम्ही भाग घ्या. तुम्हा सर्वांच्या भेटीला मी लवकरच येत आहे 15 ऑगस्टच्या दिवशी.